माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांचा ऊस तोडणी करून नेला नाही। याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कारखाना प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयाला टाळे लावून प्रशासनाचा निषेध केला होता। या घटनेनंतर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांवरती पोलिसांमध्ये गुन्हे दाखल केले होते। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज माजी मंत्री अशोक चव्हाण यांचा निषेध करत ढोल ताशाच्या गजरामध्ये अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये जेल भरो आंदोलन केले। यावेळेला शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे की अख्खा महाराष्ट्र ऊसाच्या मागे पळतोय आणि भाऊराव चव्हाणच्या कार्यक्षेत्रात शेतकरी भाऊरावच्या मागे पळतोय। कारण 18 महिने होऊन शेतकऱ्यांचे ऊस आजपर्यंत गेलेले नाहीयेत। अशा परिस्थितीत संचालक उपाशी आणि शेतकरी उपाशी, ज्या शेतकऱ्यांनी काबाड कष्टाचे पैसे लावून त्या कारखान्याला शेअर्स घेतले, सभासद झाले, त्या सभासदांचा शेअर शेतामध्ये जो काही ऊस आहे तो शेतात पडलेला आहे आणि संचालकांचा ऊस पूर्ण कारखान्याला गायब जाऊन त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भावना समजून न घेता शेतकऱ्यांच्या कामासाठी जे काही ऊस शिल्लक राहिले त्याच्या संबंधी नियोजन न करता इथं जे काही शक्ती न लावता चुकीचे गुन्हे दाखल करण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, अशोक चव्हाणांनी आणि भाऊरावच्या पूर्ण प्रशासनाने पूर्ण हे गुन्हे दाखल करण्याकरता ताकद लावलेली। हे सगळे गुन्हे खोटे आहेत आणि हे खोटे गुन्हे जरी असले तरी आम्हाला ते मान्य आहेत आणि असे गुन्हे एक नाही 1000 गुन्हे जरी आमच्यावर दाखल केले तर आम्ही मागे हटणार नाही। कारण एवढंच नक्की सांगतो, जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पोराला जातीसाठी लढायला शिकवलं आणि आज या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याच्या पोराला खऱ्या मातीसाठी लढायला शिकवणार आहोत। त्यांनी गुन्हे दाखल केले, आम्हाला ते गुन्हे मान्य आहेत। आम्ही स्वतःहून अटक करायला आलोत। आणखी त्यांना काय 2-4 कलम वाढवायचे असतील, 2-4 गुन्हे वाढवायचे असतील तर वाढवू शकतात, आमची मुभा आहे। पण आमचं एकच म्हणणं आहे, 10 गुन्हे दाखल करा पण आमच्या शेतातला ऊस घेऊन जा।